नमस्कार मंडळी. धारावीमध्ये मुंबई महानगरपालिकेकडून मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहीम हातात घेण्यात आली होती. महापालिकेचे कर्मचारी आपल्या वाहनासकट तिथे पोहोचले त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली, त्याच्या काचा फोडण्यात आल्या आणि त्यामुळे धारावी परिसरामध्ये एक मोठा जमाव जमला होता. तिथे काहीसा तणावही निर्माण झाला होता. अर्थात उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना या गोष्टीची माहिती मिळाली, कारण सध्या उबाटाची सगळी नजर ही धारावीवर आहे. धारावीचा विकास होणार आहे आणि अशा वेळेस या विकासामध्ये आपल्याला काही बलिदान मिळेल या अर्थाने उबाटा सेना तिथे लक्ष ठेवू नये असा आरोप अनेकांनी केलेला आहे आणि त्यामुळे धारावीवर उबाटा सेनेची नजर आहे. तिथे जमाव जमला. अर्थात जमावामध्ये कोण मोठ्या प्रमाणात असेल हेच मी वेगळं सांगायला नको. अशी कारवाई जेव्हा होते त्यावेळेस मुस्लिम समाज तिथे मोठ्या प्रमाणात येतो आणि तसाच तो समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेला होता. त्यांनी नासधूस केली, त्यांनी महानगरपालिकेचा ट्रक गाडी फोडल्या. अशा वेळेस आदित्य ठाकरे हे नेमके पत्रकार परिषद घेऊन त्या समाजविघातक लोकांच्या मदतीला धावून आले आहेत का असा प्रश्न निर्माण होतो. कारण ही घटना होते न होते तोच आदित्य ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजोबांवर म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच आरोप केले. ते आरोप काय होते? आदित्य ठाकरे म्हणतात की हिंदू मुस्लिम वाद, जातीचे वाद ते जमलं नाही तर भारत पाकिस्तान वाद केले जातात. आपल्याकडून या वादात अडकून ठेवतात आणि यांची मुले परदेशात राहायला कामाला आहेत. आहे की नाही गंमत मित्रांनो? मंडळी, खरं म्हणजे त्यावेळेस आदित्य ठाकरे हे अतिशय लहान असतील, कदाचित गोट्या खेळण्याचं त्यांचं वय असेल आणि त्यामुळे त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे नेमके काय करत होते आणि त्यांच्यावर सेक्युलर काय आरोप करत होते हे आदित्य ठाकरे यांना माहीत नसावं. मंडळी, वेळेस जे सेक्युलर होते, जे पुरोगामी होते, जे स्वतःला हुशार किंवा बुद्धिवंत समजत होते, नेमके जे आरोप आदित्य ठाकरे आज करतायत हे त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केले होते की काही जमत नाही शिवसेनेला म्हणून हिंदू मुस्लिम वाद करायचा, ते जमलं नाही तर भारत पाकिस्तान करायचं आणि आपल्या मुलांना मात्र परदेशी राहायला पाठवायचं. तिथे नोकरी मोठ्या प्रमाणात चांगल्या पगाराची नोकरी त्यांनी करायची. मंडळी, हेच त्यावेळेस होतं की नाही? कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आदेश द्यायचे आणि सगळे हिंदू प्रेमी शिवसैनिक हे रस्त्यावर उतरायचे, अंगावर केसेस घ्यायचे, पण बाळासाहेबांचा शब्द खाली पडू द्यायचे नाही. बाळासाहेबांचा आदेश आला की त्याचं पालन हे झालंच पाहिजे. हा एककलमी कार्यक्रम त्यावेळच्या शिवसेनेत होता आणि त्यावेळेस आदित्य ठाकरे असतील, त्यांचे वडील उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे यांचे भाऊ असतील, ते घरात मजेत असायचे. पण कोणी बाळासाहेबांवर आमच्या मुलांना तुम्ही पळवलत, त्यांच्यावर केसेस लावल्या, तुमची मुलं मात्र आरामात आहेत, असे आरोप त्यांच्या वडिलांनी केले नाहीत.
ज्या शिवसैनिकांवर, शिवसेनेच्या नेत्यांवर केसेस होत्या, त्यांच्या वडिलांनी हे आरोप बाळासाहेबांवर केले नाहीत, कारण त्यांनाही बाळासाहेबांबद्दल खात्री होती. इथे आदित्य ठाकरे आज आपल्याच आजोबांना खोटं पाडतायत. कारण त्यांच्या बरोबर आज उबाटा सेनेबरोबर ते सेक्युलर आहेत. निखिल वागळे असतील किंवा अन्य काही सेक्युलर आहेत, ते विश्वंभर चौधरींसारखे. विचारा एकदा त्यांना की त्यावेळेस बाळासाहेबांवर तुम्ही काय आरोप करायचे. आज तेच आदित्य ठाकरे ज्या वेळेस सरकारवर किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर, भाजपवर असे आरोप करतात, त्यावेळेस ते आपल्या आजोबांना खोटं पाडत असतात. तत्कालीन सेक्युलरांनी, पुरोगाम्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जे आरोप केले ते खरे ठरवत असतात. ते खरे ठरवत असतात. आणि हे आदित्य ठाकरे यांना कळत नाहीये का? हे आदित्य ठाकरे यांना कळत नाहीये का? निश्चित कळतंय. निश्चित कळतंय. पण मुस्लिम मतांची लाचारी इतकी आहे मित्रांनो, लाचारी इतकी आहे की आज आदित्य ठाकरे यांना आपले आजोबा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेही नकोशे झालेत. नकोशे झालेत. अजून काही दिवसांनी आदित्य ठाकरे जर म्हणाले की बाळासाहेबांनी त्यावेळेस जे काही केलं ते चुकीचं आहे, तर आश्चर्य वाटायला नको. आश्चर्य वाटायला नको मित्रांनो. कारण नेमकी वाटचाल ही त्या दिशेनेच सुरू आहे. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मंडळी, वाईट वाटतं. कारण शिवसेना ती शिवसेना होती आणि आता ही आदित्य ठाकरे यांची शिवसेना आहे, जी आपल्या पक्षाच्या संस्थापकालाही खोटं पाडायला पुढे जाते. आज उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांना कळून चुकलेलं आहे की शिवसेनेचा जो कोअर वोटर आहे हा आपल्याकडे राहिलेला नाही. जो मतदार बाळासाहेबांनी निर्माण केला आणि इतके वर्ष त्या मतदाराच्या हृदयावर राज्य केलं, तो मतदार आता आपल्याकडून निघून गेलाय आणि तो शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेलाय. जी आता खरी शिवसेना म्हणून जिला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. आता या शिंदे यांच्या शिवसेनेकडे सुमारे 13 ते 14% लोकसभेला मतं होती आणि आता ओपिनियन पोल आले आहेत, त्याच्यामध्ये हीच मतं वाढून 15 ते 16% होताना दिसतात. 3 नाहीतर 4% मतं शिवसेनेचा कोर वोटर हा आता उबाटाकडे राहिलाय आणि या निवडणुकीत तोही निघून जाईल याची कल्पना आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांना आहे. आणि त्यामुळे याही निवडणुकीत उबाटा सेनेची सगळी मदार ही केवळ आणि केवळ मुस्लिम मतांवर आहे. आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला. आदित्य ठाकरे हे वारंवार राज्य सरकारवर आरोप करतात, त्यात काही नवीन राहिलेलं नाही. पण हा आरोप नेमका आदित्य ठाकरे यांनी का केला असा प्रश्न मला पडलाय आणि तुम्हालाही पडेल. आदित्य ठाकरे म्हणतात की हिंदू मुस्लिम दंगे घडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. आहे की नाही गंमत? मंडळी, ज्या मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं पथक तिथे गेलं होतं, त्या मशिदीला रीतसर नोटीस पाठवण्यात आली होती की तुमचा हा भाग अनधिकृत आहे आणि त्यांना पुरेसा वेळ देण्यात आला होता तो अनधिकृत भाग पाडण्यासाठी. पण त्यांनी कारवाई केली नाही. आता हे आदित्य ठाकरे सोयीस्कररित्या टाळतात, ते सांगत नाहीत. ती मुदत संपली मित्रांनो. जी मुदत दिली होती ती मुदत संपली आणि त्यानंतर
मुंबई महानगरपालिकेचं पथक त्या अनधिकृत भागावर कारवाई करण्यासाठी केली. ही कारवाई मशिदीवर नव्हती, पण आदित्य ठाकरे यांनी असा देखावा निर्माण केला की कारवाई जणू त्या मशिदीवर आहे. नाही, ही कारवाई त्या मशिदीच्या अनधिकृत भागावर होती. आणि त्यानंतर तिकडे काही लोक गोळा झाली, मुस्लिम समाजाची लोक गोळा झाली. त्यावेळेस आदित्य ठाकरे यांना थेट साक्षात्कार झाला की हा सरकारचा डाव आहे आणि सरकार दंगे घडवण्याचा प्रयत्न करते. मंडळी, याच आदित्य ठाकरे यांना मला विचारावंसं वाटतं की ही कारवाई आत्ता झाली, पण या अगोदर महाराष्ट्रात 3 ठिकाणी, मला माहित असलेली 3 ठिकाणं, एक तर पुणे, नगर आणि सातारा, इथे अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्यात आली. ते मंदिर अनधिकृत होतं. संबंधित महानगरपालिकेने नोटीस पाठवली आणि त्यानंतर ती कारवाई झाली. तिथेही हिंदू समाज जमला होता, तिथेही तणाव होता. पण आदित्य ठाकरे यांना सरकारने किंवा संबंधित महानगरपालिकेने ती कारवाई दंगली घडवण्यासाठी केली असा शोध लागला नाही. त्याबद्दल आदित्य ठाकरे एक चक्कार शब्दही बोललेले नाहीत. इथे जरा कारवाई होते म्हटल्यावर आदित्य ठाकरे थेट पत्रकार परिषद घेते झाले. आणि हे कशासाठी? तर काही मतांच्या लाचारीसाठी. हो, काही मतांच्या लाचारीसाठी. याच आदित्य ठाकरे यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शिवाजी पार्कच्या मैदानावर स्टेजवर उभे राहून म्हणाले होते की यांची म्हणजे मुस्लिमांची जे जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर हतोडे का पडत नाहीत, असा सवाल त्यांनी तत्कालीन सरकारला विचारला होता. आज त्यांचा नातू अनधिकृत मशिदीच्या अनधिकृत भागावर महापालिका कारवाई करायला जाते, त्यावेळेस त्या मशिदीच्या संरक्षणार्थ पत्रकार परिषद घेतात. आहे की नाही गंमत? याला गंमत म्हणायचं की नाहीतर काय म्हणायचं? आणि सरकारवर आरोप करतात की दंगे घडवायचे. मग बाबा रे, पुण्यात कारवाई झाली, नगरला कारवाई झाली, त्यावेळेस सरकारला दंगे घडवायचे आहेत असं का म्हणाला नाहीस? असा प्रश्न तुम्हालाही विचारावासा वाटतो की नाही? पण मित्रांनो, तेवढं कारण नाहीये. कारण ऍक्च्युली पुढे आहे. मी मगाशी सुरुवातीलाच म्हणालो ना की धारावीवर लक्ष काय? केवळ धारावीच आता उबाटा सेनेला एवढी प्रिय का झालेली आहे त्याचंही उत्तर इनडायरेक्टली आदित्य ठाकरे यांनी त्या पत्रकार परिषदेत देऊन टाकलं. ते म्हणाले धारावीचा प्रश्न गंभीर आहे. गेल्या 1-1.5 वर्षापासून अदानी समूह आणि धारावी आणि मुंबई लुटण्याचा प्रयत्न करते. आलं लक्षात? मंडळी, ते धारावीच्या पुनर्विकासाचं कंत्राट कायदेशीररित्या नियमाला धरून सगळे आक्षेप मागून अदानी समूहाला देण्यात आलं. पण मित्रांनो, तिथे उबाटा सेनेला काहीही मलिदा नाही मिळणार. अशा वेळेस मग त्याला विरोध करायचा आणि तो विरोध मित्रांनो आदित्य ठाकरे यांनी यावेळेसही दिसला. आणि त्यांना शोध लागला की हिंदू मुस्लिम एकजूट आहे धारावीमध्ये. मग मला विचारावंसं वाटतं की मध्यंतरी धारावीमध्ये एका विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्याचा भर रस्त्यात अतिशय निर्गुणरित्या खून झाला मित्रांनो. त्याचे व्हिडिओ भयंकर व्हायरल झाले होते. त्यावेळेस आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला दंगे घडवायचे आहेत असा आरोप का नाही केला? तेव्हा आदित्य ठाकरे यांना धारावीची एकजूट दिसली नाही का? आता
मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली किंवा कारवाई करायला गेले, तर मात्र यांना दंगे घडवायचे आहेत असं दिसायला लागले. पण आश्चर्याची गोष्ट मित्रांनो असं आहे की त्याही पेक्षा आणि ही मुस्लिम मतं मिळवण्यासाठी आदित्य ठाकरे आपल्या आजोबांनाही खोटं ठरवायला निघालेले आहेत. मित्रांनो, ही खरी शोकांतिका आहे, जी या नातवाला कळत नाहीये की काय असा प्रश्न निर्माण होतो. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.